श्री गुरुदेव दत्त. आजच्या भागात आपण पाहणार आहोत दत्तात्रेय संजीवनी मंत्र, जो मी सांगितला आणि घोरात कष्टात, तर ते संपुटित कसं करायचं, त्याचं विधी विधान काय, ते किती वेळा म्हणायचंय, कसं म्हणायचंय, ते आता आपण सविस्तर आज पाहूया. तर पहिले म्हणजे याचे नियम आपण पाहू. करत असताना काय तर सात्विक आहार घ्यायचा आहे. सकाळी स्नान झाल्यावर सूर्योदयाबरोबर किंवा सायंकाळी म्हणजे तिन्ही सांजा हे अनुष्ठान करायचे. हे करण्यासाठी लागणारे तुम्हाला एक तांब्याचं भांड, कलश, फुलपात्र, पंचपात्री किंवा तांब्या जे काय तुमच्याकडे उपलब्ध असेल ते एका स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचंय. देवाजवळ जायचंय, दत्तप्रभूंची प्रार्थना करायची आणि जो महामंत्र आहे ज्यांनी संपुटित आपल्याला हे स्तोत्र करायचंय, ते स्तोत्र आहे अघोर कष्टोद्धारण स्तोत्र. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र, त्याला संपुट लावायचं. कुठला आहे, कुठल्या मंत्राचा लावायचा आहे तर सर्व रोग हरम देव सर्व मंगल मंगलम सर्व क्लेश हरम म्हणजे दत्तात्रेय नमामितम. हा जो मंत्र आहे ह्याचं संपुट लावायचं. आता संपुट लावायचंय म्हणजे काय तर कव्हर करायचंय. पुस्तक खराब होऊ नये, त्याची ताकद वाढावी, ते टिकावं म्हणून आपण त्याला कव्हर घालतो. तद्वतच ह्या घोरात कष्टातला ह्या मंत्राचं कव्हर घालायचं. संपुट लावायचं म्हणजे वेष्टित करणे, असं याचं शास्त्र आहे. तर विधी असा करायचा आहे, कृती अशी करायची आहे की पहिल्यांदा हा महामंत्र जो आहे मगाशी मी म्हटला तो 11 वेळा म्हणायचा आहे. तो म्हणून झाला की मग परत हा एकदा म्हणायचा आहे. एकदा घोरात कष्टात उद्धरस्मन नमस्ते हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि परत शेवट एकदा मंत्र म्हणायचा आहे. असं 11 वेळा करायचंय. हे 11 वेळा करून झालं की मग नंतर परत 11 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे. ही तुमची कृती पूर्ण झाली, हा पाठ पूर्ण झाला, अनुष्ठानातला पहिला दिवस पूर्ण झाला. असं आपल्याला 21 दिवस 42 दिवस करायचं. ज्याप्रमाणे संकटाची तीव्रता असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. किती दिवसाचं अनुष्ठान करायचं, 21 दिवसाचं का 42 दिवसाचं, ते तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे करा. हे करत असताना काय करायचंय, तो मगाशी जो घेतलेला आपण तांब्या किंवा कलश, फुलपात्र, भांड जे काही घेतलेलं असेल ते एका आसनावर ठेवायचंय आपल्या समोर. पाटावर ठेवा, पाट नसेल तर आसनावर ठेवा, पण जमिनीवर डायरेक्ट ठेवायचं नाहीये, त्याच्यावर ते ठेवायचंय. आणि हे म्हणत असताना 11 वेळा मंत्र संपुटित, घोरात कष्टात परत 11 वेळा मंत्र हे म्हणत असताना त्या कलशाला तुम्ही स्पर्श करायचा आहे. स्पर्श करणं शक्य नसेल, हात लावणं त्याला शक्य नसेल, पाण्याला नव्हे कलशाला, पाण्याला स्पर्श करायचा नाहीये, तर त्या पाण्याकडे बघत तुम्ही म्हणायचं. त्या पाण्याकडे तुम्ही बघत म्हटलात की आपण जे म्हणणार आहोत त्याच्यावर, त्या पाण्यावर त्याचे संस्कार होतात, ते अभिमंत्रित होतं, ते भारलं जातं. हे झालं तीर्थ. हे जे तयार झालेलं तीर्थ आहे हे त्या रुग्णाला पिण्यास द्यायचंय, त्यांनी ते प्यायचंय, प्राशन करायचंय. आता किडनी सारखं वगैरे असेल आजार तर डॉक्टर सांगतात पाणी प्यायचं नाहीये, तर ते दिवसभर पिऊन संपवायचंय. थोडं थोडं करून थोड्या थोड्या अंतराने त्याला देऊन ते संपवायचंय त्यांनी. आता एखाद्या तुम्ही म्हणाल गुरुजी पिण्याच्या मनस्थितीत परिस्थितीतच नाहीये पेशंट, मग काय करायचं, तर अशा वेळी प्रोक्षण सांगितलेलं आहे करायला. हे तीर्थाचं पाणी हे ह्याच्या अंगावर शिंपडायचंय, त्याच्या कपाळाला लावायचंय आणि त्याच्या छातीला म्हणजे हृदय असतं तिथे हे तीर्थ लावायचं. आता तुम्ही म्हणाल ते आम्ही करू, पण ते त्याला मिळणार कसं, तर ह्याच्या सोबत एक आणखीन कृती करायची. जर जास्त गंभीर किंवा क्रिटिकल पोझिशन असेल तर हे एकदा हा मंत्र म्हणायचा आहे, एकदा घोरात कष्टात म्हणायचंय, परत एकदा हा मंत्र म्हणायचा आहे आणि 3 वेळा परत महामंत्राचा जप करायचा आहे त्या पेशंटच्या उजव्या कानात. एवढं फक्त बोला तुम्ही, त्याच्या सुप्त मेंदूला, सबकॉन्शियस माइंड मध्ये ते इन्स्ट्रक्शन जातात, आपण म्हटलेली स्पंदनं पोचतात आणि ती कार्य करायला लागतात, एक्झिक्यूट होतात. ह्याप्रमाणे ते करा, त्याप्रमाणे हे अनुष्ठान करा, त्याचा लाभ घ्या आणि व्याधीवर मात करा. जर काही तुम्ही असे स्वतः व्याधीग्रस्त असाल तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा कुटुंबातील कुठलाही सदस्यही कृती करून तुम्हाला देऊ शकतो. हे अनुष्ठान तो तुमच्यासाठी करू शकतो. बरं, हे सर्व करण्यापूर्वी संकल्प करायचा म्हणजे हातात पाणी घ्यायचंय
हातात पाणी घेऊन जी व्याधीग्रस्त व्यक्ती आहे त्यांनी त्याचं नाव म्हणायचंय, किंवा आपण दुसऱ्यासाठी करत असू तर त्याचं नाव घ्यायचंय आणि म्हणायचंय, त्याच्याकरता मी इतके दिवसाचं अनुष्ठान करणार आहे, त्यांनी दत्तप्रभूंनी त्याच्या कृपा करावी त्याच्यावर आणि त्याच्या व्याधीचं हरण करावं, त्याच्या व्याधीचा नाश करावा, असं म्हणून हातावरचं पाणी सोडून द्यायचंय आणि मग हे सुरू करायचंय. दत्तप्रभूंच्या कृपेने तुम्हाला असे काही जर असाध्य व्याधी झाली असेल तर तिच्यातनं बाहेर पडायचा मार्ग दत्तप्रभूंनी दिलेला आहे. त्याप्रमाणे तो अवलंब औषधांबरोबर, औषधानं हे सपोर्टिव्ह काम करतं, बुस्टिंग करतं औषधानं. औषध ही पहिली गोष्ट आहे, ती प्रायोरिटीनी करायचे. औषधं घेतानाच हे घ्या, म्हणजे औषधांना गुण येईल आणि असा कोणी व्याधीग्रस्त असेल तो व्याधीमुक्त हो, हीच दत्तचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.